आप्पे खायचे पण डाळ तांदूळ भिजवलेले नाही, तर आपण झटपट असे आप्पे करणार आहोत, ते पण एकदम जाळीदार। तुम्ही इथे बघू शकता किती मस्तपैकी आप्पे जाळीदार आणि मधून तितकेच सॉफ्ट आणि टेस्टी बनलेले आहेत। आपण हे उडदाच्या डाळीचे आणि रव्याचे आप्पे करणार आहोत। तर मी ही प्रोसेस थोडी रात्री आधीच करून ठेवणार आहे, म्हणजे सकाळी झटपट डब्याला बनवता येईल, किंवा तुम्ही सकाळी इन्स्टंट पण हे आप्पे बनवू शकतात। पण अशा प्रकारे रात्री जर तुम्ही हे भिजवून ठेवलं तर आप्पे छान असे जाळीदार आणि खायला पण टेस्टी बनतात। तर इथे घेतलेला आहे बारीक रवा, त्यामध्ये मी टाकणार आहे ताक, किंवा तुम्ही दही सुद्धा वापरू शकतात। आणि ताकाच्याच मिश्रणामध्ये आपण हे बॅटर रेडी करून घेणार आहोत। थोडं थोडं करून ताक मी ॲड करणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्याबरोबर त्यामध्ये टाकणार आहे चणा डाळीचं पीठ अर्धी वाटी, आणखी बेसन, हे पण व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि बॅटर रेडी करून साईडला ठेवायचं आहे। एक रात्रभर तरी मी हे साईडला ठेवणार आहे, किंवा तुम्हाला इन्स्टंट आप्पे करायचे असेल तर इन्स्टंट पण तुम्ही अशा प्रकारे करू शकतात। व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हे मिश्रण मिक्स करून आपण हे रात्रभर साईडला ठेवूयात। त्याबरोबर घेतली आहे इथे मुगाची डाळ आणि चणा डाळ, जी मी आता भिजून घेणार आहे आणि ही पण मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। सकाळी ही मुगाची डाळ मी ग्राइंड करणार आहे, त्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता, जे रव्याचं मिश्रण आहे ना आपलं, रात्रभर छान फर्मेंट झालं आहे। जसं आपलं इडलीचं डाळ तांदूळाचं बॅटर रेडी होतं ना, त्याच प्रकारे हे मस्तपैकी असं फर्मेंट झालं आहे। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे। याच मिश्रणाचे तुम्ही इथे डोसे, आप्पे किंवा उत्तप्पम पण करू शकतात। तर ऑलरेडी आपल्या चॅनलवर इडलीची रेसिपी पण आहे, रवा इडली, नक्की बघा। त्यामध्ये टाकत आहे मूग डाळ, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, किंवा तुम्ही इथे मिक्स डाळी सुद्धा वापरू शकता, त्याने सुद्धा आप्पे छान टेस्टी बनतात। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकून बॅटर थोडंसं मी सैलसर करून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असं बॅटर आपलं इथे रेडी झालेलं आहे। आता इथे मी टाकत आहे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो। इथे गाजर असेल तर गाजर पण तुम्ही किसून टाकू शकतात, शिमला मिरची किंवा तुमच्या मनावर कोणतीही भाजी इथे ॲड करू शकतात। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, किंवा ह्यामध्ये तुम्ही अजून हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट पण टाकू शकतात, पण ऑलरेडी मी मूग डाळमध्ये टाकलेलं होतं, त्यामुळे अजून वरतून टाकणार नाही आहे। इथे टाकण्यात आहे खाण्याचा सोडा, मिक्स करायचं आहे। इडली पात्र ऑलरेडी मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। आप्पे छान रेडी होतात आणि खाताना घशात पण बिलकुल अडकत नाही। इथे आप्पे पात्र गरम करून घेतलं आहे, त्यात टाकत आहे आपले मिश्रण। झाकण ठेवणार आहे आणि वाफेवर 2 ते 3 मिनिटं एका साईडने हे आप्पे व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता एका साईडने मस्त की आपले इथे परफेक्ट असे फ्राय झाले आहेत। हे पलटून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता किती छान जाळीदार हे आप्पे तयार होत आहेत। आता दुसऱ्या साईडने पण मी थोडंसं इथे तेल टाकणार आहे आणि तेलावर हे दुसऱ्या साईडने आप्पे आपण 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजून घेऊयात। आता मस्तपैकी आप्पे दोन्ही साईडनी परफेक्ट असे रेडी झालेले आहेत। हे काढून घेऊयात। याच्याबरोबर
इडलीची चटणी जी खोबरं आणि शेंगदाण्यापासून तयार केली आहे, याची रेसिपी पण माझ्या चॅनलवर भेटून जाईल. तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणावर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.